जसा देवाने अवतार घेतला, देवाने का अवतार घेतला? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति अविद्वान् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्यावेळी साधू संकटात असतो, गोमाता संकटात असते, पण नवनारायणांचा अवतार तो भक्तीचं महात्म्य कमी होत चाललं होतं आणि इथून पुढच्या सर्व युगांना या भक्तीचं महात्म्य त्या ठिकाणी कळालं पाहिजे. त्यामुळं नवनारायण त्या ठिकाणी पुढे जाऊन नवनाथ रूपाने त्या ठिकाणी प्रगट होतो. कोणी सांगितलं होतं? द्वारकेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की कवी नारायणांना कोण व्हायचंय, प्रबुद्ध नारायणांना पुढे जाऊन कोण व्हायचंय. त्यावेळी सांगितलेली ही गोष्ट त्यानंतर पुढे घडत गेलं महाराज. तसा हा नवरात्र संप्रदाय हा हरिपाठाच्या अभंगामध्ये आपण म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. कोण हा महत्वाचा उच्चस्थानी आदिनाथ गुरु. आदिनाथ म्हणजे शिव. गुरुचरित्र ग्रंथामध्ये त्या ठिकाणी नवनाथ संप्रदायाच्या दोन भ्रांती त्या ठिकाणी सांगितल्या जातात. एक महाराष्ट्र मानतो ती गुरुचरित्र आणि दलीच्या मध्ये आखाड्यामध्ये मांडली जाते ती एक परंपरा त्या ठिकाणी सांगितली गेली. दलीच्या मध्ये उत्तर भारतामध्ये नवनाथ महाराजांची परंपरा त्या ठिकाणी सांगितली की मत्स्येंद्रनाथांचा जन्म हा भगवान शिवांपासून त्या ठिकाणी आहे. कसा? शिवांपासून कसा? आपण हे नवनाथ या ठिकाणी मानतोच. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नरहरी माधव धुंडीसूत यांनी लिहिला. तो ग्रंथ पूजनीय आहे महाराज. पण दलीचा असा सांगतो की मत्स्येंद्रनाथांना उपदेश हा शिवाचाच आहे. पहिला उपदेश शिवाचा आहे. तो कुठे घडला, कसा घडला? अभंगाकडे यायचं मला, पण मला जेवढं नाथ परंपरेविषयी थोडं माहिती आहे ते 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतो. मी अभंगाकडे वळायचं. मत्स्येंद्रनाथांना अनुग्रह कुठे घडला? ज्यावेळी पार्वती माता आणि शंकर प्रभू एकांतात बसलेले असताना पार्वती मातेने शंकर प्रभूंना विचारलं, हे प्रभू तुम्ही जो मंत्र जपताना तो मंत्र मला तुम्ही सांगा. तुम्ही जो मंत्र जपता तो मंत्र तुम्ही मला सांगा. सांगा म्हटले मंत्र कोणता? त्यावेळी महादेव शंकरजी प्रभू म्हटले हा मंत्र मी तुला इथे सांगू शकत नाही, त्याला एकांत पाहिजे महाराज. एकांतामध्ये तो मंत्र मी तुला सांगतो. त्यावेळी नंदींना बोलून शंकर प्रभू आणि पार्वती माता हे हिमालयावरती गेले. हिमालयावरती गेल्यावरती पार्वती मातांना उपदेश करण्यासाठी शंकर प्रभू आणि पार्वती माता गेले. त्यावेळी तिकडे उपरिचर वसूंचं तेज त्या यमुनेच्या पाण्यामध्ये, त्या यमुना गंगेमध्ये त्या ठिकाणी पडले. उपरिचर वसूंचं तेज आणि ते तेज एका मत्स्याने त्या ठिकाणी प्राशन केलं महाराज. ते तेज प्राशन केलं, ते मत्स्याने केलं. अंगावर काटा आला महाराज. मत्स्याने प्राशन केलं आणि इकडे शंकर प्रभू आणि पार्वती माता त्या ठिकाणी शंकर प्रभू पार्वती मातेंना अनुग्रह देणार, अनुग्रहाचा मंत्र देणार. तिकडे त्या माशाच्या पोटामध्ये त्या ठिकाणी त्या अंडज वाढायला लागले. माशाला काही दिवसांनी वेदना सुरू झाल्या. मग ते अंडज त्या माशाने त्या नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी ते सोडलं महाराज. आणि इकडं अनुग्रह चालू होता तो पार्वती मातेंना. कोणाचा चालू होता? शिवांचा. शिवांनी पार्वती मातेंना अनुग्रह केला आणि त्यावेळी पार्वती मातेंना संबोधलं गेलं उदयनाथ. कोण? उदयनाथ. आणि हा अनुग्रह सांगत असताना पार्वती मातेंना मूर्छा आली आणि हा अनुग्रह अजून एक जण ऐकत होते. ते कोण ऐकत होते? त्या तीरावरती
त्या अंडजामध्ये मत्स्येंद्रनाथ हुंकार भरत होते महाराज आदिनाथांना. कोण हुंकार भरते त्यावेळी आदिनाथांनी पाहिलं. हुंकार येतोय त्या अंडजामधून येतोय, त्यावेळी मत्स्येंद्रनाथ त्या ठिकाणी दिसले. आदिनाथांना मत्स्येंद्रनाथ दिसले आणि त्यावेळी आदिनाथांनी शिवांनी सांगितलंय मत्स्येंद्रनाथांना, हे मत्स्येंद्र, तुम्ही बद्रिकाश्रमी जा. कुठं जा? बद्रिकाश्रमी. आणि मी दत्तात्रयाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी त्या बद्रिकाश्रमी येईल आणि दत्तात्रयाच्या रूपामध्ये येऊन तुम्हाला उपदेश करी. ही अशी कथा आहे त्या ठिकाणी. विठ्ठला विठ्ठला तसं जर पाहिलं तर दरीच्या मध्ये 12 पंथ त्या ठिकाणी सांगितले, सतनाथी सांगितले, रामनाथी सांगितले, ते 12 प्रकारचे पंथ त्या ठिकाणी सांगितले. रामनाथी म्हणजे रामचंद्र प्रभूंनी देखील. मग उपदेश कसा? नाथ संप्रदायाचा उपदेश कसा? नाथ संप्रदायाचा उपदेश आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध. आपण काय करतो? 21 मिनिटांमध्ये घड्याळ लावून हरिपाठ उडवतोय. समजून सत्य गुरु राय कृपा माझे केली. आपल्याला बाबा महाराज सातारकरांचा हरिपाठ लावून ऐकायचा कंटाळा यायला लागलाय. 50 ओव्हरच्या मॅच नकोच म्हणायला लागलेत माणसं आता. 20 ओव्हरच्याच मॅच चालू आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मग मच्छिंद्रांनी बोध गोरक्षांना केलं महाराज. आता सर्व नाथांचे अवतार जर सांगितले तर तुम्हाला 11 वाजता जेवायला बसायला लागेल. प्रथम मच्छिंद्रनाथांचा अवतार कसा झाला, मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला, हे कथा सर्वांना नवनाथ ग्रंथ पारायण करणाऱ्यांना सर्वांना माहिती आहे. हे संप्रदाय मंत्र कोणी कोणाला दिले तर सांगितली जाती परंपरा. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षांना मंत्र दिला, गोरक्षनाथांनी जालंधरांना दिला. पण गोरक्षनाथांनी अजून काही देवांना मंत्र दिलेत महाराज. कोणत्या देवांना मंत्र दिले? विष्णूंना मंत्र दिला. विष्णूंना यांनी गोरक्षनाथांनी, त्यांना म्हणतात संतोषनाथ. दलितच्या मध्ये बघा संतोषनाथ म्हणतात. ब्रह्मांना उपदेश दिला, सत्यनाथ म्हटलं जातं. गणपतींना देखील विदेशी देवता, प्रथम देवता ज्यांना म्हटलं जातं, त्या गणपतींना देखील उपदेश आहे गोरक्षनाथांचा. गजभिली गजगंडनाथ, गजभिली गजगंडनाथ. मच्छिंद्रनाथांना, शेषनागांना देखील अनुग्रह दिलाय महाराज. अचल चंबीनाथ शेषनागांना म्हटलं जातं. अशा सर्व बऱ्यापैकी देवांना देखील अनुग्रह आहेत गोरक्षनाथांचे. कधी जर तुम्ही गेले ना, म्हणजे जातात सगळे, मडीला जातच असाल, पण मडीच्या मंदिरामधून बाहेर आल्यानंतर शेजारी विष्णूंची मूर्ती आहे बघा. अतिशय तेजोमय ती विष्णूंची मूर्ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग असा अनुग्रह त्या ठिकाणी आला. मग हा अनुग्रह येत असताना या नाथांनी शाबरी मंत्रेचा देखील, शाबरी विद्येचा देखील त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी शाबरी विद्या देखील प्रकट करून घेतली महाराज. शाबरी विद्या प्रकट करत असताना मच्छिंद्रनाथांना सांगण्यात आलं की सप्तशृंगी मातेचं दर्शन त्या ठिकाणी तुम्ही घ्या, तिला शरण जा. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी सप्तशृंगी गडावरती जाऊन तिची आराधना केली. सप्तशृंगी माता प्रसन्न होऊन सप्तशृंगी मातेने सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने त्या देवांना सर्वांना, शंकिनी डंकिनी भैरव आदी देवांना सर्वांना प्रसन्न घेऊन करून नंतर ती शाबरी विद्या त्या ठिकाणी सांगितली गेली महाराज. त्यामध्ये त्या शाबरी विद्या प्रकट करत असताना आदिशक्ती सप्तशृंगी मातेचा, आईचा आपल्या मुलावरती जसा हात असतो ना, तसा आदिशक्ती त्या ठिकाणी सप्तशृंगी मातेचा हात मच्छिंद्रावरती होता. अशी नाथ परंपरा सांगितली. ही वारकरी संप्रदाय परंपरा कुठून? नाथांपासूनच. त्याच अभंगामध्ये गैनी प्रसादे निवृत्तीदाता, गैनी प्रसादे निवृत्तीदाता, ज्ञानदेवासार, ही एक परंपरा आहे. दुसरी परंपरा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची, बाबाजी चैतन्य, सत्यगुरु राय कृपा माझे केली नाही घडली, बाबाजी आपले मंत्र दिला राम, ही एक परंपरा. किती झाल्या?
नामदेवरायांची परंपरा कोणाची? नामदेवरायांची परंपरा, नामदेवरायांचे गुरु कोण? विसोबा खेचर. विसोबा खेचरांचे गुरु कोण? माऊलींचीच परंपरा. माऊलींची परंपरा नाथाची, नामदेवरायांची परंपरा देखील नाथांची. संत शिरोमणी ज्यांच्या घरी चक्र पाणी अनेक वर्ष पाणी भरलं असे नामदेव महाराज, सकल संतांमधील राजा, एक नाथ महाराज. त्या नाथ महाराजांची परंपरा देखील नाथ परंपरा. दत्तात्रय, जनी जनार्दन आणि एका जनार्दन, अशा ह्या परंपरा, सर्व परंपरा उत्पन्न झाल्या, उत्पत्ती झाली ती नाथ परंपरेपासून झाली. विठ्ठला विठ्ठला कर्णकानिपनाथ. तसं पाहिलं तर कानिपनाथ महाराजांना कर्ण कानिपनाथ मानलं जातं. का? कानिपनाथ महाराजांचा जन्म सर्वांना माहिती आहे. कानिपनाथ महाराजांचा जन्म व्हायच्या आधी श्री महादेव प्रभू शंकरजी, जालंधरनाथ आणि अग्निदेवता त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी शंकरजींनी जालंधरांना सांगितलं की एका या वनामध्ये एका हत्तीच्या कानामध्ये कोणाचं तेज पडले? ब्रह्मांचं. ब्रह्मदेवाचं तेज त्या हत्तीच्या कानामध्ये पडले. आणि मी सांगितलं ना सुरुवातीला, कृष्णांनी सांगितलं होतं नवनारायणांना, तुम्हाला पुढे जाऊन अवतार घ्यायचा. तर मच्छिंद्रनाथ म्हणजे कवी नारायण होते ते मच्छिंद्रनाथ झाले. कवी नारायण जे होते ते मच्छिंद्रनाथ झाले आणि प्रबुद्ध नारायण जे होते ते पुढे जाऊन कानिपनाथ झाले महाराज. मग ते कथा सांगितली जाते. त्या हत्तीला वनातून बाहेर बोलवलं. मग त्यानंतर जालंधरनाथ महाराजांनी विनवणी केली, हे नाथ तुम्ही या बाहेर. त्यावेळेस तर आपला मडीला जर गेलं तर तिथं आपल्याला पाहायला मिळतं समोरच हत्तीच्या कानामधून त्या ठिकाणी जालंधरनाथ कानिपनाथ महाराजांना घेताना ते पाहायला मिळतं. अशी ही थोर परंपरा. आणि या थोर परंपरेचे उच्च स्थानी असलेले कानिपनाथ महाराजांचा सहवास तुमच्या गावाला मिळतो. किती भाग्याचं आहे. भाग्यवान गाव म्हणायला लागेल ज्या गावामध्ये, ज्या नाथांपासून या वारकरी संप्रदायाच्या परंपरा आल्या, ज्या नाथांनी देवांना, या शाबरी मंत्राने देवांना देखील नाथांनी सोडलं नाही महाराज. आता हालीत कथा म्हणून लोकांनी सांगता अभंग काढलं वळायचंच आहे आपल्याला, पण हालीत मोह आवडेना. शाबरी मंत्र ज्यावेळेस दिला त्यावेळेस चरपटीनाथ महाराज सर्व देवांना हरवत निघाले होते. चरपटीनाथ महाराज त्यावेळी इंद्राला असं वाटलं, हा चरपटीनाथ जर असंच हे युद्ध करत राहिले तर देवादिकांचं देखील अवघड होईल, जगणं अवघड होईल. त्यावेळी इंद्राने सांगितलं, पूर्वी, एक शब्द लक्षात ठेवा पहिला, पूर्वी. कधी? पूर्वी देवादिकांमध्ये वाद झाले तर ते वाद मिटवायचं काम कोण करायचं? नारायण. नाथमहर्षी. पूर्वी वाद मिटवायचे काम करायचे नाथमहर्षी. हालीचे नाथमहर्षी वाद. मग नारद मुनी आले, हे इंद्रा कोणत्या संकटामध्ये पडला? चरपटीनाथांनी 12 वर्षाच्या बालकांनी देवांना देखील वेठीस धरलंय. त्यावेळी सांगितलं गेलं इंद्रांना, शाबरी मंत्र आहे ना, शाबरी विद्या तुम्ही देखील शिका. आणि ज्यावेळी जालंधरनाथ, गोरक्षनाथ हे मीननाथांना त्या ठिकाणी शाबरी मंत्र देत होते, विद्या देत होते, त्यावेळी डोकं कोणाचं होतं? नारद मुनीचं डोकं. इकडे दत्तात्रय म्हणजे जन्माच्या वेळेस पण नारद मुनीच डोकं. जय हरिपती व्रत आहे. ते आले ते बाळ होऊन बसले ते. इकडे नारद मुनींचं डोकं. नारद मुनी त्यावेळी इंद्रांना नारद मुनीने सांगितले की तुम्ही मोराचं रूप घेऊन ती शाबरी विद्या त्या झाडावर बसून ऐका. तेव्हापासून हे चोराचोरीचं चौर्य कर्म म्हणतात त्याला. चौर्य कर्म इंद्रदेवांनी केलं महाराज. पण काय होतं सांगू का, गाडी आपल्या हातात आहे, पण गाडीची चावी जर आपल्या हातात नसेल तर काय उपयोग? कधी मी पुण्याला पोहोचायचो?
आता जर इथं माझी चावी हरवली तर मी कधी पुण्याला पोहोचेल, तसे भाऊ सोडतील मला. पण इंद्रदेवांनी विद्या चोरली, पण तिची चावी हातात नव्हती ना. चटपटीनाथांना ही गोष्ट कळाली, ती नाथ महाराजांना कळाली, नाथांना कळाली की इंद्रांनी चौरे कर्म केलं. त्यावेळी सांगितलं, तुझ्या पक्षाचं रूप घेऊन विद्या चोरण्यासाठी आला, त्या पक्षाला काय, तुझी विद्या कुठं राहील, पंखातच राहील. तेव्हापासून नाथ महाराजांच्या दर्शनाला आल्यानंतर पंख लावतात ना, काढले लावतात ना, तेव्हा ती इंद्रदेवांची विद्या त्या पंखात आहे महाराज, अशी ही सांगितली जाते. मग कानिफनाथाला मडीगडावरती गेल्यावरती सगळंच नाथ परंपरा सांगून घेतो 2 मिनिटांमध्ये. कानिफनाथाला गेल्यानंतर, मडीला गेल्यानंतर कानिफनाथ मडीला कसे आले, त्यानंतर पवनागिरी नदीच्या तीरावरती शिवशंकरांच्या मंदिरामध्ये कानिफनाथ महाराज राहिले. मच्छिंद्रनाथ देखील तिथे राहिले. पण नंतर मच्छिंद्रनाथांना संन्यासी हा त्यागी ब्रह्मचर्य पाळणारा हा माणूस एकांतातच राहू शकतो. काय म्हणले तुमचं, एकांतातच, संसारिक एकांतात राहू शकत नाही. एकांतात तिथं त्यांना कानिफनाथ महाराजांचे काही शिष्य परिवार यायचा. मग एकांतानंतर त्यानंतर मायंबा ठिकाणी गर्भगिरीवरती मच्छिंद्रनाथ गेले. अशी आख्यायिका काय की कानिफनाथ मंदिरामध्ये गेल्यावरती डाळिंबाचं झाड तुम्हाला पाहायला मिळतं. जर त्या, मी भविष्य सांगायला आलो नाही बरं का, भविष्यकारांवरले वाईट दिवस आहे सध्या, पण असं सांगितलं जातं की कोणी मनाने जर संकल्प करून त्या झाडाला जर, तर ती त्यांचा संकल्प खरा होतो. कोणी केलं होतं असं, कोणी केलं होतं असं, गौरवजी कोणी केलं होतं. अखंड हिंदुस्थानचे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची सून, ज्यांनी या धर्माला, या महाराष्ट्राला धर्म शिकवला, ते धर्मवीर संभाजी महाराज. काय धर्म शिकवला, ज्यावेळी इतक्या यातना भोगल्या, त्या यातना त्यांच्या मुलाला देखील भोगाव्या लागला महाराज. आपण म्हणतोय शिवाजी महाराज जन्मावे पण दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नको. एवढ्या यातना त्या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांनी भोगल्या. कवी कलशांनी त्यांचं वर्णन केलंय. कशा यातना होत्या, यामध्ये रावण की सभा शंभू बंद हो बजरंग, गौलाचा सिंधुरसमा खूप खेळा रंग, राजन हो तुम सांजे खूप लढे हो तुम जंग, त्योट व तेज निहार के कापत तेजत औरंग. असे लढले राजे, असे लढले राजे. आणि त्या राजांची पत्नी येसुबाई, का बरं, येसुबाईंना त्या ठिकाणी ज्यावेळी बालराजांना, ज्यावेळी मुघलांनी अटक केलं ना, येसुबाईच्या चिरंजीवांना बालराजांना ज्यावेळी अटक केलं, त्यावेळी येसुबाईंनी नवस केला होता त्या ठिकाणी कानिफनाथांना, हे कानिफनाथा 5 दिवसामध्ये माझा मुलगा माझ्या जवळ येईल आणि मी तुझं महाद्वार बांधून देईल. तुला पितळाचा घोडा त्या ठिकाणी दिलाय ना, तो चिमाजीराव सावंत नावाचे भोसल्यांच्या पदरी सेवक म्हणून त्यांनी दिलेला आहे. बाबाजीराव गायकवाड आणि चिमाजीराव सावंत यांनी तो घोडा दिलेला आहे महाराज. मग ती कोण होती, डाळिंबाबाई नावाची एक कानिफनाथांची शिष्य होती. डाळिंबाबाई काय होते, वाचन झाले कमी, आणि मी जर सांगितलं न वाचता, महिलांनी नाही वाचलं पाहिजे, महिलांनी नाही वाचलं पाहिजे, अहो चांगलं पसरावं समाजामध्ये, तसं म्हटलं गेलं तर मग डाळिंबाबाई ही कानिफनाथांची शिष्या कशी. रंगपंचमीच्या दिवशी महोत्सव असतो, संजीवन समाधी त्या ठिकाणी घेतली. त्या दिवशी प्रसन्न होऊन डाळिंबाबाईला वर दिलाय, हे डाळिंबाबाई तुझ्या जागी त्या ठिकाणी आहे, त्या जागी डाळिंबाचं झाड उगल, आणि तो निष्ठेने, प्रेमाने, अर्थ हाकेने त्या ठिकाणी तुला धावा करेल, माझा धावा करेल, त्याचं संकट तू दूर करायचं. विठ्ठल विठ्ठल पण त्याच देखील नियम दिलेत महाराज. नियम पाळून केलं ना की
लहान थोर मोठे सर्वांना अधिकार आहे, पण नियम पाळून केलं पाहिजे महाराज. नवनाथ पारायण मी माझे मोठेपणा सांगायलाच नाही आलो. 80 वर्षापूर्वी माझ्या गावामध्ये ब्रह्मीभूत विठोबानाथ महाराज आडिवरकर बाबांनी संजीवन समाधी घेतलेली आणि त्यांची सेवा दत्तगुरूंच देवस्थान आहे गाव माझ्या घरी. जर कधी आले तर दर्शनाला या. 80 वर्षानंतर आम्ही समाधी आता जीर्णोद्धारासाठी खोलली होती. साधूंचा कसा अधिकार असतो, साधूंचा काय अधिकार असतो, आमच्या आजोबांच्या काळामध्ये ती समाधी खोलली होती. त्यानंतर आम्ही जीर्णोद्धार करण्यासाठी खोलली. 80 वर्षानंतर बाबांच्या अंगावरचा कपडा हाही असा होता. किती वर्षानंतर आपलं कॉटन फुल गॅरंटी 1 वर्षात खराब होते. बाबांच्या समोरची ज्ञानेश्वरी अजूनही जशीच्या तशी आहे महाराज. कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे फोटो आहे. अशी साधूंची त्या ठिकाणी महानता आहे आणि ती महानता आपल्याला कळाली पाहिजे. अभंगाच्या विवेचनाकडे आपण वळणार. मला नाथ संप्रदाय माहिती होती तेवढी मी सांगायचा प्रयत्न केला. जन्म सर्वांची माहिती येतो सर्वांना. मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा, गहिनीनाथांचा कसा, वृक्षनाथांचा कसा, शंकरीनाथांचा कसा, रेवणनाथांचा कसा, हे सर्व जन्म माहिती आहेत. आता अभंगाकडे बोलू. त्या ठिकाणी विठाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये हे जी थोड भक्ती आवडते, देवा संकल्पावी माया संसाराची, संसारातली माया संकल्पित करावी. कधी संकल्पित होईल संसारातली माया? या जीवाला जन्माला येण्यापूर्वी या जीवाला दुःख चालू होत आहे. दुःख कधी? जन्माला येण्यापूर्वी. सांगितलं ना, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवतीचे दुःख गाढे, 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, येताच कर्म जात तुझी नाळ.